नमस्कार, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. नुमवी प्रशाला अर्थात पुण्यामधली एक अग्रगण्य अशी शिक्षण संस्था, आपण सर्वच जण तिला ओळखतो. अशा नुमवी प्रशालेचे 1965 या वर्षी पासआउट झालेले सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ, म्हणजे वयाने ज्येष्ठ श्रेष्ठ पण मनाने तरुण, अशा सर्वांचं अतिशय मनपूर्वक स्वागत करते. आम्हाला सर्वांना इथे आनंद होतोय, कारण आमच्या संस्कृतामध्ये वृद्धत्वाचे 3 प्रकार सांगितलेत: ज्ञानवृद्ध, तपोवृद्ध आणि वयोवृद्ध. मला असं वाटतं की तुम्ही केवळ वयोवृद्ध नाही आहात, तर ज्ञानवृद्ध आणि तपोवृद्ध सुद्धा आहात. अशा प्रेक्षकांसमोर एक वेगळा कार्यक्रम सादर करणं हे आमच्यासाठी खरोखर एक आनंदाची गोष्ट आहे. आणि म्हणूनच आजच्या कार्यक्रमाचा जो आपण गाभा ठेवलेला आहे त्याचं नावच असं आहे, संगीतकार पु ल. पु ल देशपांडे आपल्या सर्वांना माहिती आहेत, पण आज आपण त्यांची सांगीतिक बाजू ही बघणार आहोत. आणि त्या दृष्टीने संगीतकार पु ल म्हणून त्यांची कारकीर्द कशी होती त्याचा वेध आपल्या या कार्यक्रमातनं घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. त्यांनी खूप गाण्यांना संगीत दिलं, त्यातली काही निवडक मोजकीच गाणी या कार्यक्रमामध्ये आम्ही सादर करणार आहोत. तर आपण कार्यक्रमाला सुरुवात करू. आपण सर्वजण जाणताच की पु ल देशपांडे हे व्यक्तिमत्व अष्टपैलू होतं. उत्कृष्ट लेखक होते, नट होते, नाटककार होते, उत्तम दिग्दर्शक होते, उत्तम वक्ता होते, हार्मोनियम वादक सुद्धा उत्तम होते. आणि आज आपण जो त्यांचा व्यक्तिमत्वाचा पैलू बघणार आहोत तो म्हणजे संगीतकार. एकपात्री प्रयोग गाजले त्यांचे एकपात्री प्रयोगही खूप गाजले. पण गंमत सांगू का, ते नेहमी असं म्हणत असत, म्हणजे पु ल स्वतः असं नेहमी म्हणत असत की माझं पहिलं प्रेम हे संगीत हेच आहे. ते म्हणायचे, या जन्मात मी इतर अनेक उचापती केल्या. उचापती हा त्यांचा शब्द आहे, माझ्या मनचा नाही. ते म्हणायचे, या जन्मात मी अनेक उचापती केल्या, पण माझं पहिलं प्रेम संगीत हेच आहे. पण या उचापतींमुळे संगीताकडे मात्र माझं दुर्लक्ष झालं, थोडंसं पुरेसं लक्ष देता आलं नाही. जर पुनर्जन्म असेल तर त्या जन्मी मात्र मला फक्त आणि फक्त संगीत कलेचीच आराधना करण्याचं भाग्य लाभू दे, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली होती. त्यामुळे त्यांच्या या संगीतावरच्या प्रेमामुळेच त्यांना एका गाण्याला चाल देण्याचा योग आला. आणि ते गाणं आपल्या सर्वांना माहिती आहे, त्या गाण्यानेच आपण या कार्यक्रमाची सुरुवात करणार आहोत. कविवर्य मंगेश पाडगावकरांचं आपल्या सर्वांना माहिती असलेलं गाणं आहे माझे जीवन गाणे. आणि त्याला संगीत दिलेलं आहे जितेंद्र अभिषेकी यांनी, आणि मूळ संगीत दिलेलं आहे पु ल देशपांडे यांनी, आणि त्याचे गायक आहेत पंडित जितेंद्र अभिषेकी. तर आपण ऐकूयात माझे जीवन गाणे.
व्यथा असो आनंद असू दे, प्रकाश किंवा तिमिर असू दे, प्रकाश किंवा तिमिर असू दे, प्रकाश किंवा प्रकाश किंवा तिमिर असू दे, वाट दिसो अथवा ना दिसू दे, वाट दिसो अथवा ना दिसू दे, वाट दिसो अथवा ना दिसू दे, गात पुढे मज जाणे, गात पुढे मज जाणे, जाणे माझे जीवन गाणे, गाणे माझे जीवन गाणे, गाणे व्यथा असो आनंद असू दे, प्रकाश किंवा तिमिर असू दे, वाट दिसो अथवा ना दिसू दे, गात पुढे मज जाणे, जाणे माझे जीवन गाणे, गाणे माझे जीवन गाणे, गाणे माझे जीवन गाणे, गाणे माझे जीवन गाणे, गाणे कधी ऐकतो गीत झऱ्यातून, कधी ऐकतो गीत झऱ्यातून, कधी ऐकतो गीत झऱ्यातून, कधी कधी ऐकतो गीत झऱ्यातून, गीत झऱ्यातून, गीत झऱ्यातून, कधी ऐकतो, कधी ऐकतो गीत झऱ्यातून, वंशवनांच्या कधी पणातून, वंशवनांच्या कधी पणातून, कधी वाऱ्यातून, कधी वाऱ्यातून, कधी ताऱ्यातून, कधी वाऱ्यातून, कधी ताऱ्यातून, कधी वाऱ्यातून, कधी ताऱ्यातून, झुळ झुळतात तराणे, तराणे माझे जीवन गाणे, गाणे माझे जीवन गाणे, गाणे
माझ्या सुरातून उसळे प्रेम दिवाणे दिवाणे माझे जीवन गाणे गाणे माझे जीवन गाणे व्यथा असो आनंद असू दे व्यथा असो आनंद असू दे प्रकाश किंवा तिमिर असू दे प्रकाश किंवा तिमिर असू दे वाट दिसो अथवा ना दिसू दे गात पुढे मज जाणे जाणे माझे जीवन गाणे जीवन गाणे जीवन गाणे. सगळ्यांना शब्द ऐकू येत आहेत का? माईक ठीक आहे? येत आहे ना? मंडळी, भूप्रागावरच्या अतिशय उत्तम अशा या गाण्याने आपण कार्यक्रमाची सुरुवात केलेली आहे. आपला विषयच आहे संगीतकार पु ल. त्यामुळे पु ल देशपांडे यांनी संगीत दिलेलं हे गीत आपण ऐकलं. आता दुसऱ्या गीताचं वैशिष्ट्य असं आहे की हे गीत पुलंनी संगीतबद्ध तर केलेलं आहे तर पुलंनी गायलं सुद्धा आहे. म्हणजे संगीतकार आणि गायक या गाण्याचे दोन्ही पुलं आहेत असं गाणं आता आपण ऐकणार आहोत. जे गाणं एका नाटकातलं आहे आणि त्या नाटकाचं नाव आहे वहिनी. हे एक जुनं नाटक आहे पण ते सामाजिक विषयांवरचं आहे. मी मुद्दामून हा उल्लेख करते की सामाजिक विषयावरचं आणि जुनं नाटक आहे कारण त्या काळातली जी सगळी नाटकं होती ती साधारण पौराणिक कथांवर आधारित असायची आणि हे जे नाटक आहे ते मात्र सामाजिक विषयावर आधारित आहे. वहिनी हे संगीत नाटक जे आहे त्यामध्ये वहिनीची मुख्य भूमिका गायिका ज्योत्स्ना भोळे यांनी केली होती आणि त्यांच्या दीराची भूमिका पुलंनी केली होती. म्हणजे वहिनी आहेत ज्योत्स्ना भोळे आणि त्यांचा दीर आहेत पु ल स्वतः. आता बघा कशी सिच्युएशन आहे. वहिनीच्या भूमिकेत असलेल्या अत्यंत प्रतिथयश अशा ज्योत्स्नाबाई स्टेजवर पुलंच्या समोर आहेत. अशा वेळेला त्यांच्यासमोर गाणं म्हणायचं हे खरं पुलंसाठी आव्हान होतं पण तेही आव्हान त्यांनी अत्यंत समर्थपणे पेललं. कसं ते आपल्याला या पुढच्या गाण्यात लक्षात येईल आणि हे कॅसेट रूपात आजही उपलब्ध आहे पुरावा म्हणून हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे. आता गाणं सादर होणार आहे त्याचे शब्द आहेत पाखरा जात त्यजुनिया प्रेमळ शीतल छाया पसरले विश्व अपार पहा. या गीताचा शेवट आहे ना तो मला वाटतं महत्त्वाचा आहे. का तर सगळ्या विश्वात फिरून आल्यानंतर परत आपल्या मूळ ठिकाणी या मूळ स्थानी या असा संदेश या गाण्यामध्ये आपल्याला बघायला मिळतो. मला वाटतं पाखरांच्या निमित्तानं आजची जी तरुण पिढी बाहेर गेलेली आपल्याला दिसते त्यांना एक विनंती आहे त्यांना एक दिलेला संदेश आहे का काय की परत मूळ स्थानी या. म्हणून हे गाणं आपण याला लागू पडतं आजच्या सिच्युएशनला असं म्हणायला काही हरकत नाही. नंद रागावर आधारित हे गाणं आता आपण प्रियंवदा ताईंकडनं ऐकूयात. मला थोडा फीडबॅक मिळेल का? फीडबॅक मॉनिटरवर त्यांचा आवाज द्या. फीडबॅक मिळत नाहीये. नाही अंतुरा ऐकू हां समोर नाहीत नाहीये. येत आहे का? बाहेर तानपुरा येतो. तानपुऱ्याला माहिती आहे हां चालेल. तानपुऱ्याला लावलाय त्याला ऑन करा.
प्रेमळ शीतल छाया पाखरा त्यजुनिया प्रेमळ शीतल छाया पाखरा त्यजुनिया प्रेमळ शीतल छाया पाखरा त्यजुनिया प्रेमळ शीतल छाया पाखरा पसरले विश्व अपार पसरले विश्व अपार पसरले विश्व अपार पसरले विश्व अपार पहा पाखरा त्यजुनिया प्रेमळ शीतल छाया पाखरा पसरले विश्व अपार पसरले विश्व अपार पहा पाखरा त्यजुनिया प्रेमळ शीतल छाया त्यजुनिया प्रेमळ शीतल छाया भेदुनी गगनाला भेदुनी गगनाला भेदुनी गगनाला बघुनी ये देवलोक सारा बघुनी ये देवलोक सारा सारा भेदुनी गगनाला भेदुनी गगनाला गगनाला भेदुनी गगनाला
अमृत पिऊनी अमृत अमृत घेऊनी संचित पिऊनी अमृत घेऊनी संचित परतुनी ये घरा पाखरा जा त्यजुनिया प्रेमळ शीतल छाया पाखरा जा पसरले विश्व अपार पसरले विश्व अपार पहा पाखरा पाखरा पाखरा. मंडळी, अतिशय सुंदर चाल, सुंदर शब्द हे कसे त्या गाण्याला उठाव आणतात हे आपण आत्ताच्या गाण्यात पाहिलं. आणि संगीतकाराची कमाल हीच असते की त्या गाण्याला आणि त्या शब्दांना योग्य न्याय देणं. आणि आपल्याला पु ल संगीतकार म्हणून किती वेगवेगळ्या पद्धतीने भेटतायत बघा. आता आपण पुढचं जे गीत ऐकणार आहोत ते गीत सुद्धा ज्योत्स्नाबाई भोळ्यांनीच म्हटलेलं आहे. आता ज्योत्स्नाबाईंचा उल्लेख झाला की वहिनी नाटकामध्ये त्यांनी वहिनीची भूमिका केली होती. तर ज्योत्स्नाबाईंनीच गायलेलं गाणं आहे. राजा बढे यांचे शब्द आहेत आणि संगीतकार अर्थातच पु ल देशपांडे. या गाण्याचे जे शब्द आहेत, झाली पहाट झाली पहाट. पहाटेचं वर्णन आहे, खेडेगावामध्ये पहाट होतीये. आता आपल्यासारख्या शहरवासियांची जी पहाट असते ती घड्याळाचा गजर, म्हणजे आता नाही, आता मोबाईलचा अलार्म, दारावरची घंटा किंवा मग प्रेशर कुकरची शिट्टी यांनीच आपली सकाळ होत असते. पण हे खेडेगावातलं वर्णन आहे. या गीतामध्ये खेड्यामधले उमलणाऱ्या या पहाटेचं वर्णन करताना या कविवर्य राजा बढ्यांनी एखाद्या कुशल चित्रकाराप्रमाणे चित्र काढलंय. आणि अनेक लहान लहान बारीक बारीक तपशील या गाण्यामध्ये आपल्याला दिसतात. मी यासाठी त्यातले काही शब्द वाचून दाखवते की आपल्या डोळ्यासमोर संपूर्ण ती पहाट या वेळेला उभी राहते. ते असं म्हणतात, झाली पहाट झाली पहाट, फिरे काळोखाचा वेढा, चांद वळला वाकडा. फिरे काळोखाचा वेढा, चांद वळला वाकडा, वाजे राऊळी चौघडा, डुले दारीचा केवडा. वाजे राऊळी चौघडा, डुले दारीचा केवडा. भोवती जंगल दाट दाट, झाली पहाट झाली पहाट. साद घाली तो कोंबडा, उठा नयन उघडा. साद घाली तो कोंबडा, उठा नयन उघडा. पहा उजळल्या कडा, पडे प्राजक्ताचा सडा. फसली पाऊल वाट वाट, झाली पहाट झाली पहाट. या काव्याची रचना बघा, किती सुंदर शब्द आहेत. सरळ सरळ वर्णनात्मक रचना आहे. पण अशा काव्यांना चाल लावणं हे फार अवघड असतं, कारण सरळ वर्णनात्मक रचना आहे. ते गाणं आणि त्याला चाल लावणं हे दोन्ही गोष्टी खूप अवघड असतात. कारण या चालीमुळे या काव्यातल्या शब्दांचं महत्त्व तर कमी नाही झालं पाहिजे, पण तरी सुद्धा गाणं उठलं पाहिजे. तर इथे आपल्याला परत एकदा संगीतकार पु ल वेगळे जाणवतात, वेगळे अधोरेखित करावेसे वाटतात. या गीताला पु ल देशपांड्यांसारखा प्रतिभावान संगीतकार आणि ज्योत्स्नाबाईंसारखी गायिका लाभली, त्यामुळे या गीताला कसा पूर्ण न्याय मिळालाय हे आपण या गाणं ऐकल्यावर आपल्याला लक्षात येईल. मला मुद्दामून एका गोष्टीचा उल्लेख करायचा आहे की ज्योत्स्नाबाईंचं मूळ गाव जे होतं, ज्योत्स्ना भोळे यांचं जे मूळ गाव होतं ते होतं गोव्यातलं बांदोडे. आणि या गावातच त्यांचं बालपण गेलं. यावर त्यांचं अतिशय प्रेम होतं गोव्यातल्या या गावावर. आणि गोवा हा सगळा निसर्ग संपन्न आहे,
त्यामुळे हे भावगीत गात असताना त्यांच्या मनामध्ये तेच दृश्य असेल आणि कदाचित तेच दृश्य आठवून ते या भावगीत गात असतील, म्हणूनच ते इतकं भावपूर्ण होत असेल असं म्हणायला हरकत नाही. आपण या भावगीताचे अतिशय उत्तम असे भाव ऐकणार आहोत. झाली पहाट, झाली पहाट. झाली पहाट, 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 झाली पहाट. म्हणतो आवाज. झाली पहाट, झाली पहाट, झाली पहाट, झाली पहाट, झाली पहाट. फिरे काळोखाचा वेढा, चांद वळला वाकडा. फिरे काळोखाचा वेढा, चांद वळला वाकडा. वाजे राऊळी चौघडा, वाजे राऊळी चौघडा. डोले दारीचा केवडा, हो डोले दारीचा केवडा. भोवती जंगल दाट दाट, भोवती जंगल दाट दाट. झाली पहाट, झाली पहाट, झाली पहाट, झाली पहाट, झाली पहाट. साद घाली तो कोंबडा, साद घाली तो कोंबडा. उठा नयन उघडा, पहा उजळल्या कडा. पडे प्राजक्ताचा सडा, हो पडे प्राजक्ताचा सडा. फसली पाऊल वाट वाट, फसली पाऊल वाट वाट. झाली पहाट, झाली पहाट, झाली पहाट, झाली पहाट, झाली पहाट. घर घर घरोघरी, ही जी घरघर आहे ती जात्याची बर का.
घरोघरी घर घर घरोघरी सूर मंजुळ लहरी सूर मंजुळ लहरी तरंगत वाऱ्यावरी तरंगत वाऱ्यावरी त्याची पहिल्या प्रहरी त्याची पहिल्या प्रहरी गाती सृष्टीचे भाट भाट गाती सृष्टीचे भाट भाट झाली पहाट झाली पहाट झाली पहाट झाली पहाट झाली पहाट ओ साद घाली ती गवळणी ओ साद घाली ती गवळणी ओ मंद पैंजण पाऊली ओ मंद पैंजण पाऊली कटी कुंभ आंदोलती कटी कुंभ आंदोलती गाणी गुंग वृंदावनी गाणी गुंग वृंदावनी बोले पाणियाचा घाट घाट बोले पाणियाचा घाट घाट झाली पहाट झाली पहाट झाली पहाट झाली पहाट झाली पहाट झोपडीत मायले की हो मायले की झोपडीत मायले की हो मायले की दळताती सासू सुना दळताती सासू सुना तुझे पाऊल पडू दे अंगणात नारायणा तुझे पाऊल पडू दे अंगणात नारायणा उजळीत पुढची वाट वाट उजळीत पुढची वाट वाट झाली पहाट 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 मला असं वाटतं आपण सगळेजण हे शब्द आणि हे गीत ऐकताना छान अशा रम्य खेडेगावात गेलेलो होतो, मनाने गेलेलो होतो. आता शरीराने आपण पुण्यासारख्या मेट्रो शहरात राहतो, त्यामुळे इतकी रम्य पहाट तर आपल्याला कधी दिसतच नाही. पण काही का होईना काही क्षणांसाठी त्या रम्य अशा पहाटेचा अनुभव आपल्याला आला. आणि ही किमया होती राजा बढे यांची, म्हणजे त्यांनी लिहिले शब्द म्हणून, संगीतकार पु ल आणि ज्योत्स्नाबाई अर्थात. आता याच त्रिकुटाचं हाच त्रिवेणी संगम परत एकदा पुढच्या गाण्यात आपण ऐकणार आहोत. ज्योत्स्नाताई, राजा बढे
आणि संगीतकार पु ल हे त्रिकूट आता आपल्याला पुढच्याही गाण्यात भेटणार आहे. चांगल्या अर्थाने त्रिकूट हा शब्द वापरते, त्रिवेणी संगम या अर्थाने वापरते. हे जे पुढचं गाणं आहे ते आम्हा सगळ्या महिला वर्गासाठी अत्यंत आवडतं आणि मनाच्या जवळ असणारं गाणं आहे. कारण या गाण्याचे शब्द आहेत, माझी या माहेराजा. माहेर हा शब्द ऐकला की प्रत्येक स्त्री मन हे हळवं होतं. कारण माहेर या शब्दाची व्युत्पत्तीच अशी आहे, माहेर म्हणजे मायेचा आहेर. मायेचा आहेर जिथे असतो ते माहेर. आणि म्हणून आपल्याला सर्वांनाच माहेराविषयीची जी ओढ असते, लग्नानंतर 50 वर्ष झाली तरी स्त्रियांना माहेरची ओढ का असते? कारण तिथे मायेचा आहेर असतो. तर याच माहेराचं वर्णन करणारं आपण पुढे गाणं ऐकणार आहोत. ज्योत्स्नाबाईंना या गोष्टीचं नेहमी आश्चर्य वाटायचं की कवी, गीतकार राजा बढे आणि संगीतकार पु ल हे दोघंही पुरुष, पण या पुरुषांना स्त्रियांच्याही माहेरची ओढ ही कशी काय जाणवते? स्त्रियांचं मन त्यांनी किती उत्तम आणि समर्पकपणे या गीतामध्ये वर्णन केलंय, हे आश्चर्य ज्योत्स्नाबाईंना नेहमी वाटायचं. आता बघा, या काव्यामधली जी स्त्री आहे ती आपले आई वडील, भावंड, अगदी अंगणातल्या प्राजक्ताच्या झाडाची सुद्धा आठवण काढते, अगदी प्रेमाने आठवण काढते. यात तर काही नवल नाहीच, पण तितक्याच प्रेमाने ती आपल्या भाऊजाईची आठवण काढते, हे विशेष आहे. भावाच्या बायकोची, भाऊजाईची आठवण काढते. आपल्या भाऊजाईचा उल्लेख ती काय करते माहितीये? या गाण्यामध्ये भाऊजाईचा उल्लेख भोळ्या सांबाची भोळी गिरिजा असा करते. किती प्रेम असेल त्या भाऊजाईवर सुद्धा, कौतुकाने करते. स्वतः ज्योत्स्नाबाई ज्या या गायिका आहेत त्यांचं मन हे असंच सर्वांवर प्रेम करणारं होतं. म्हणूनच त्यांच्या मनातला हा जो गोडवा होता तोच या गाण्यातही आपल्याला उतरलेला दिसतो. पुलंनी या आशयाला अनुसरून स्त्री गीताचा बाज या गाण्याला दिलेला आपल्याला दिसतो. आणि गंमत अशी की या स्त्रीच्या मनातल्या भावनांची ही वेगवेगळी आंदोलनं त्यांना व्यक्त करायची होती आणि म्हणून त्यांनी एकाच गाण्यामध्ये वेगवेगळ्या तालांचाही वापर केलेला आपल्याला दिसतो. आणि म्हणूनच आपलं हे आवडतं गाणं आता आपण ऐकणार आहोत, माझी या माहेराजा. शब्द कळायला हे होते, घुमतो आवाज. माझी या माहेराजा जा, माझी या माहेराजा, माझी या माहेराजा जा, माझी या माहेराजा, माझी या माहेरा देते तुझ्या सोबतीला, देते तुझ्या सोबतीला, आतुरले माझे मन, देते तुझ्या सोबतीला, आतुरले माझे मन, वाट दाखवाया नीट, वाट दाखवाया
माझी वेडी आठवण मायेची माऊली सांजेची सावली मायेची माऊली सांजेची सावली माझा ग भाई राया माझी या माहेरा जा जा माझी या माहेरा जा माझ्या रे भावाची उंच हवेली माझ्या रे भावाची उंच हवेली उंच हवेली माझ्या रे भावाची उंच हवेली वहिनी माझी नवी नवेली वहिनी माझी नवी नवेली वहिनी माझी नवी नवेली भोळ्या रे सांबाची भोळ्या रे सांबाची भोळी गिरिजा माझी या माहेरा जा जा माझी या माहेरा 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 जा जा माझी या माहेरा जा अंगणात पारिजात 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 तिथे घ्या हो घ्यावी सावा तिथे घ्या हो घ्यावी सावा दरवळे बाई गंध दरवळे बाई गंध दरवळे बाई गंध चोहीकडे गावो गावा चोहीकडे गावो गावा हळूच उतरा खाली फुल नाजूक मोलाची हळूच उतरा खाली
पाखरानो सांगा पाखरानो तिची एकानी एवढा निरोप माझा एवढा निरोप माझा माझी या माहेरा जा जा माझी या माहेरा जा माझी या माहेरा जा जा माझी या माहेरा जा माहेरा जा माहेरा जा. आपण माहेराची ओढ किती तरलपणे आणि भावुकपणे या शब्दातनं व्यक्त होते, त्याला सुंदर अशी चाल पण कशी असू शकते हे या गाण्यातनं पाहिलं. आजकालच्या काळात गावातल्या गावात माहेर असेल आणि सासर असेल तर ही काही हे असू शकत नाही. चहाला आधण ठेवून उकळीहून चहा पडेपर्यंत माहेरी जाऊन येण्याची सोय झाली आहे सध्या. त्यामुळे अशा लोकांना ही माहेरची ओढ कळणं थोडंसं अवघड आहे. पण तुझी ग साळुंकी आहे सुखी, काय शब्द आहेत त्यातले, की माझ्या आईला हा निरोप पोचवा. हे राजा बड्यांनी त्यांच्यासारख्या एका पुरुषाला ही ओढ जाणवली. हे किती वेगळेपण आहे त्या कवीचं आणि संगीतकाराचं सुद्धा, ते आपल्याला या गाण्यात कळलं. आपण आता पुलंनी संगीत दिलेलं नाट्यगीत ऐकलं, पुलंनी संगीत दिलेलं भावगीत ऐकलं, पुलंनी संगीत दिलेलं भक्तिगीत आता आपण ऐकणार आहोत. माणिकबाईंनी गायलेलं, माणिक वर्मा यांनी गायलेलं एक भक्तिगीत अर्थात भजन आता यानंतर सादर करत आहोत. आपल्या सर्वांना ते आवडतं आहे, माहिती आहे. कबीराचे विणतो शेले कौसल्येचा राम. देव पावला या चित्रपटातलं हे गीत आहे. बघा, आपल्या डोळ्यासमोर लगेच ते चित्र आलं. सुलोचना दिदींवर हे चित्रित झालेलं आहे. माणिकबाईंचा अत्यंत सात्विक असा आवाज आणि सुलोचनाबाईंचं तितकंच सोज्वळ असणारं सौंदर्य, हे दोन्हीही या गीतामध्ये आपल्याला दिसतं. त्यांचं समीकरण आपल्याला दिसतं. यमन रागावर आधारित हे गाणं आपण ऐकणार आहोत. या ठिकाणी मुद्दामून हे गाणं घ्यायचं कारण असं की आत्ताच 22 जानेवारीला आपल्या अयोध्येतल्या राममूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेला, पुनर्स्थापनेला 1 वर्ष झालेलं आहे आणि आज दासनवमी सुद्धा आहे. त्यामुळे दासांचं, रामदासांचं आराध्य दैवत सुद्धा राम आहेत. त्यामुळे या दोन्ही प्रसंगांचं औचित्य साधून हे गाणं आपल्यासमोर सादर होत आहे. आणि हे गाणं मुक्तांनी म्हणावं अशी मी विनंती करते, प्रयत्न करते. नाही, ती छानच म्हणते. कबीराचे विणतो शेले, कबीराचे विणतो शेले, कौसल्येचा रामबाई, कौसल्येचा राम, कौसल्येचा रामबाई, कौसल्येचा राम. कबीराचे विणतो शेले, कबीराचे विणतो शेले, कौसल्येचा रामबाई, कौसल्येचा राम. भाबड्या या भक्तासाठी, भाबड्या या भक्तासाठी देव करी काम. कौसल्येचा रामबाई, कौसल्येचा राम, कौसल्येचा रामबाई, कौसल्येचा राम.
दास राम नामी रंगे राम होई दास दास राम नामी रंगे राम होई दास राम होई दास दास राम होई दास राम होई दास राम होई दास दास राम नामी रंगे राम होई दास दास राम नामी रंगे राम होई दास एक एक धागा गुंते रूप ये पटास राजा घनश्याम कौसल्यचा राम बाई कौसल्यचा राम कौसल्यचा राम बाई कौसल्यचा राम कबीराचे विणतो शेले कबीराचे विणतो शेले कौसल्यचा राम बाई कौसल्यचा राम विणुनी सर्व झाला शेला पूर्ण होई काम विणुनी सर्व झाला शेला पूर्ण होई काम विणुनी सर्व झाला शेला विणुनी सर्व झाला शेला पूर्ण होई काम ठाई ठाई शेलावरती दिसे राम नाम राम नाम राम नाम राम नाम दिसे राम नाम गुप्त होई राम कौसल्यचा राम बाई कौसल्यचा राम कौसल्यचा राम बाई कौसल्यचा राम कबीराचे विणतो शेले कबीराचे विणतो शेले कौसल्यचा राम बाई कौसल्यचा राम हळू हळू उघडी डोळे पाहिजो कबीर पाहिजो कबीर हळू हळू उघडी डोळे पाहिजो कबीर पाहिजो कबीर विणुनी आशेला गेला सखा रघुवीर सखा रघुवीर कुठे म्हणे राम कुठे म्हणे राम कुठे म्हणे राम कौसल्यचा राम बाई कौसल्यचा राम कौसल्यचा राम बाई कौसल्यचा राम कबीराचे विणतो शेले कौसल्यचा राम बाई कौसल्यचा राम भाबड्याय भक्तासाठी भाबड्याय भक्तासाठी भाबड्याय भक्तासाठी भाबड्याय भक्तासाठी
कौसल्यचा रामबाई कौसल्यचा हळू हळू घडी डोळे पाहिजो कबीर पाहिजो कबीर हळू हळू घडी डोळे पाहिजो कबीर पाहिजो कबीर विणूनिया शेना गेला सखार भूवीर सखार कुठे म्हणे राम कुठे म्हणे राम कुठे म्हणे राम कौसल्यचा राम बाई कौसल्यचा राम कौसल्यचा राम बाई कौसल्यचा राम कबीराचे विणतो शेले कबीराचे कौसल्यचा राम बाई कौसल्यचा राम बाई कौसल्यचा राम संगीतकार पुलंच्या एकंदरीत व्यक्तिरेखेमधले वेगवेगळे पैलू आपण बघतोय. पुलंनी संगीत दिलेलं नाट्यगीत पाहिलं, त्यांनी संगीत दिलेलं भावगीत पाहिलं आणि त्यांनी संगीत दिलेलं भक्तिगीत सुद्धा आपण ऐकलं. आता आपण थोडे लहान होऊयात. आपण पुलंनी संगीत दिलेलं बालगीत ऐकणार आहोत. तुम्हाला सर्वांना मी सुरुवातीला सांगितलं की आपल्याला पुलंचे वेगवेगळे पैलू माहिती आहेत, पण त्यातला एक महत्त्वाचा पैलू म्हणजे पु ल हे उत्तम हार्मोनियम वादक होते असा उल्लेख आपण मगाशीच केलाय. तर त्यांच्या या पैलूला म्हणजे त्यांच्या हार्मोनियम वादनाला विशेष करून अभिवादन करण्यासाठी त्यांनी संगीत दिलेलं बालगीत नाच रे मोरा आंब्याच्या वनात हे आता आपल्यासमोर हार्मोनियमवर आणि व्होकल असं कॉम्बिनेशनमध्ये आम्ही सादर करणार आहोत. कारण या गाण्यामधनं त्यांच्या संगीत दिग्दर्शनाचा आणखी एक पैलू आपल्याला लक्षात येतो, तो म्हणजे बालगीत. आणि देवबाप्पा हा सगळ्यांना माहिती असलेला चित्रपट आहे, त्याच्यातलं हे गाणं आपल्याला माहिती आहे. याचे कवी आहेत ग.डी. माडगूळकर. आणि आता बघा की नंतरच्या काळामध्ये खूप बालगीतं आली, बालगीतांचा अक्षरशः वर्षाव झाला. पण मला असं वाटतं इथे जमलेले जे 1965चे नुमवीय आहेत त्यांच्या मनात बालगीत म्हणजे नाच रे मोरा हेच आहे, अजूनही तेच आहे. आणि त्यामुळे कितीही बालगीतं आली गेली तरी देवबाप्पा पिक्चरमधलं हे जे नाच रे मोराचं अनन्यसाधारण स्थान आहे ते काही कमी होणार नाही. त्यामुळे ते आता आपण ऐकूयात. हार्मोनियमवर पहिली 2 कडवी आणि मग नंतर व्होकल. हां बरोबर, बालकलाकार वेदा हुकते बरोबर.
थेंब थेंब तळ्यात नाचती रे, टप टप पानात वाजती रे, थेंब थेंब तळ्यात नाचती रे, टप टप पानात वाजती रे, पावसाच्या रेघात खेळ खेळू दोघात, पावसाच्या रेघात खेळ खेळू दोघात, निळा सौंगड्यांना नाच रे मोरा आंब्याच्या वनात, नाच रे मोरा नाच रे मोरा आंब्याच्या वनात, नाच रे मोरा पावसाची रिमझिम थांबली रे, तुझी माझी जोडी जमली रे, पावसाची रिमझिम थांबली रे, तुझी माझी जोडी जमली रे, आभाळात छान छान सात रंगी कमान, आभाळात छान छान सात रंगी कमान, कमानी खाली त्या नाच रे मोरा आंब्याच्या वनात, नाच रे मोरा नाच रे मोरा आंब्याच्या वनात, नाच रे मोरा पुलंचाच कार्यक्रम आहे आणि पुलंनीच एका ठिकाणी असं म्हटलं होतं की ज्या वेळेला तुम्ही एखादी मैफल करत असता, गात असता स्टेजवरून, तेव्हा तुमची मैफल रंगती आहे कसं ओळखायचं. तर आता मला त्यांनी असं सांगितलं की जेव्हा श्रोते तुमच्याबरोबर सहगायन करायला लागतात त्यावेळेला तुमचा कार्यक्रम यशस्वी होतोय असं म्हणायला हरकत नाही. आणि आता समोरच्या काकूंना तर ते ऍक्शन केल्याशिवाय राहवलं नाही, मला दिसत होतं त्या की त्यांना इतका ती ऍक्शन दिसत होती. पैठण करताना डान्स करत होत्या. अशी कमाल बालगीताची असते की आपलं वय विसरून आपल्याला परत एकदा लहानपणात जाता येतं ते नाच रे मोरा या गाण्यामुळे. सहशिट्टी. वा वा वा, क्या बात आहे. तर आता या सगळ्या कार्यक्रमातनं आपण पुलंच्या सांगीतिक कारकीर्द म्हणजे संगीतकार म्हणून त्यांची जी कारकीर्द होती त्याचा वेध घेण्याचा प्रयत्न केला. त्यांनी संगीत दिलेलं भावगीत, चित्रपट गीत, बालगीत, भक्तिगीत, नाट्यगीत ही सगळी आपण ऐकली. इतकंच काय तर त्यांनी गायलेलं गीत सुद्धा आपण ऐकलं. आज हा कार्यक्रम आपल्या समोर सादर करताना आम्हाला अतिशय आनंद होतोय, अतिशय समाधान वाटतंय. याबद्दल मी नुमवीच्या 1965 बॅचचे जे आयोजक आहेत या कार्यक्रमाचे त्यांच्याबद्दल मनपूर्वक कृतज्ञता व्यक्त करते. त्याचप्रमाणे राणी लक्ष्मीबाई मंडळाचा हा जो हॉल आपल्याला उपलब्ध झाला त्याबद्दल त्यांच्याही पदाधिकाऱ्यांबद्दल मनपूर्वक कृतज्ञता व्यक्त करते. आणि कार्यक्रमाच्या शेवटाकडे जाण्याआधी आमच्या साथीदारांची ओळख मी करून देते, कारण इट्स अ टीम वर्क. गाणं हे रंगतं कधी तर तुम्हाला उत्तम साथ असेल पेटीची आणि तबल्याची तरच ते रंगतं. त्यामुळे आपण साथीदारांची ओळख करून घेऊयात. हार्मोनियमवर अतिशय उत्तम साथ केलेले ऋतुराज धुपकर. आज आम्हाला जे दोघंही वादक मिळालेले अतिशय गुणी आणि तरुण वादक आहेत. मला सांगायला अतिशय आनंद वाटतोय. हा जो ऋतुराज आहे तो MA संगीत करतोय आणि डॉक्टर चैतन्य कुंटे यांच्या हाताखाली तो मार्गदर्शन घेतोय. ललित कला केंद्रामध्ये पुणे विद्यापीठाच्या तो MA म्युझिक हे करतोय. आणि मला असं वाटतं त्याची बोटं हार्मोनियमवर किती लीलया फिरतात ते आपण सर्वांनीच बघितलं. ऋतुराज तुझ्याबद्दल कृतज्ञता. तो कोल्हापूरहून आलाय बरं का. हा मूळचा कोल्हापूरचा आहे. कोल्हापूरचा. त्याचप्रमाणे तबल्याची उत्तम साथ केलेला श्रीपाद शिरवळकर. हा स्वतः पंडित रामदास पळसुले यांचा शिष्य आहे आणि त्यांच्याकडे त्यांनी किती उत्तम तालीम घेतलेली आहे हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे. मला सांगायलाही विशेष आनंद वाटतो की प्रियंवदाताईंचे रामदास पळसुले हे धाकटे भाऊ आहेत. ते गाण्याची परंपरा त्यांच्या संपूर्ण घराण्यामध्येच आहे. आणि हा सुद्धा ललित कला केंद्रामधनंच डॉक्टरेट करतोय. स्वतः PhD साठीचा अभ्यास त्याचा चालू आहे.
आणि मॉडर्न कॉलेजमध्ये BA म्युझिकचा जो कोर्स चालतो तिथे तो सहयोगी प्राध्यापक म्हणून सुद्धा कार्यरत आहे. असे 2 अतिशय गुणी साथीदार आम्हाला मिळाले. त्याचप्रमाणे प्रियंवदा ताईंचे मिस्टर डॉक्टर श्रीकांत नवाथे यांनी टाळाची उत्तम साथ आम्हाला केली. प्रियंवदा नवाथे अर्थात पूर्वाश्रमीच्या मंगलताई पळसुले या आपल्या सर्वांना माहितीच आहेत. त्यांनी आपलं गाण्याचं मूळ शिक्षण हे यशवंत बुवा मराठे यांच्याकडे घेतलं. हार्मोनियम वादक बाळ माटे यांचं सुद्धा त्यांना मार्गदर्शन मिळालं. त्या अनेक वर्ष दिल्लीमध्ये स्थायिक होत्या. त्यावेळेला त्यांना दिल्लीच्या शांती हिरानंद यांच्याकडनं सुद्धा संगीताचे धडे मिळाले आणि या सगळ्याचा परिपाक म्हणून आज आपण त्यांचं गाणं ऐकतो आहोत. त्यांचं वैशिष्ट्य असं की थीम बेस्ड प्रोग्रॅम्स त्या सादर करतात. म्हणजे एखादी थीम घ्यायची आणि मग त्यावर प्रोग्राम सादर करायचा, सांगीतिक कार्यक्रम सादर करायचा. त्याच्यामध्ये बालगंधर्वांची अष्टपैलू गायकी ही एक थीम असते. कवी अनिल यांच्यावरचा एक विशेष कार्यक्रम असतो. ज्योत्स्ना भोळे यांच्या सांगीतिक कारकिर्दीचा आढावा घेणारा असा एक विशेष कार्यक्रम असतो. आज आपण ऐकला तो पुलंचा संगीतकार म्हणून कारकिर्दीचा आढावा घेणारा आजचा हा कार्यक्रम. आणि त्याचप्रमाणे त्यांचे जे आध्यात्मिक गुरु आहेत परमपूज्य वरदानंद भारती आणि त्यांचे गुरु असणारे दासगणू महाराज या दोघांच्याही कीर्तन परंपरेवर आणि त्यांच्या कीर्तन पदांवर त्यांनी कार्यक्रम केलेले आहेत. ते यूट्यूबवर सुद्धा ती गाणी आपल्याला उपलब्ध होऊ शकतात. स्वरांजली नावाचं त्यांचं एक स्वतःचं यूट्यूब चॅनलसुद्धा आहे. त्याच्यावर आपण दासगणू महाराज आणि वरदानंद भारती या दोघंही गुरुशिष्याच्या जोडीचं कीर्तन परंपरेतली ही जी सगळी पदं आहेत ती आपण ऐकू शकतो. त्याचप्रमाणे आत्ता आपण ज्योत्स्नाबाईंची काही गाणी ऐकली तर स्वरांजलीचे पुढचे जे यूट्यूब व्हिडिओज येणार आहेत त्याच्यामध्ये ज्योत्स्नाबाईंच्या सांगीतिक कारकिर्दीचा आढावा घेणारी अशी सुद्धा त्याचं काम सध्या चालू आहे. त्या गाण्यांचं काम सध्या चालू आहे. आता आपण कार्यक्रमाच्या शेवटाकडे जाऊयात. मी मगाशी मुक्ताची थोडक्यात ओळख सांगते. मुक्ता ही संस्कृत भाषेची प्रोफेसर आहे. संत साहित्यावर ती निरूपण करते. दूरदर्शन आकाशवाणी कलाकार आहे आणि स्वामी गोविंददेव गिरीजी यांची शिष्य आहे. आपल्याला माहिती आहे गोविंददेव गिरी हे अयोध्येतल्या राम मंदिराचे कोषाध्यक्ष आहेत. त्यांची ही शिष्य आहे. आणि मुक्ताच्या वडिलांची ओळख आपल्याला झालीच आहे की ते आपल्या नुमवीचेच माजी विद्यार्थी आहेत. आणि मी 1961 बॅच. आणि गाण्याचा वारसा गाण्याचं शिक्षण बाईंकडे प्रियंवदा ताईंकडे मी घेते आणि माझी आई पण इथे आली आहे. तिने मला सुरुवातीला गाण्याचे थोडे धडे दिले. आपण कार्यक्रमाच्या शेवटाकडे जाऊयात. सांगता ही नेहमीच परत एकदा देवाच्या स्मरणाने करूयात. आज दासनवमी आहे आणि समर्थ रामदासांचं आराध्य दैवत असलेला श्रीराम. बघा आपल्याला पैसा म्हटला, समृद्धी म्हटली, आपली संपत्ती हा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा आपल्याला बंगला, गाडी किंवा बँक बॅलन्स हा आठवतो. समर्थांनी अतिशय सुंदर शब्द इथे वापरलाय, दासाची संपत्ती. त्यांची संपत्ती कुठली आहे त्यांच्याजवळ? तर ते म्हणतात राम सीतापती. राम हाच माझी संपत्ती आहे, माझ्याकडे दुसरी संपत्तीच नाही, माझ्याकडे एकमेव संपत्ती आहे ती म्हणजे श्रीराम. आणि याच्या आधी या समर्थ रामदासांच्या पदाच्या आधी एक संस्कृत श्लोक घेणार आहोत जो आपण रामरक्षेमध्ये ऐकलेला आहे. माता रामो मत्पिता रामचंद्रहा. तर तो पिलू रागातला आपण इथे घेणार आहोत कारण त्याचा जो आशय आहे तो संपूर्ण या गाण्याचाच आशय. आपण असं म्हणतो ग्रेट मेन थिंक अलाइक. बुधकौशिक ऋषींनी जे रामरक्षेत म्हटलं तेच समर्थांनाही त्यांच्या या अभंगात म्हणावंसं वाटलं, या पदात म्हणावंसं वाटलं. त्यामुळे संस्कृत श्लोक आधी ऐकणार आहोत आणि त्याच्यानंतर आपण हे पद ऐकणार आहोत आणि याच पदानी कार्यक्रमाची सांगता करणार आहोत. माता रामो मत्पिता रामचन्द्रः
माता रामो मत्पिता रामचन्द्रः स्वामी रामो मत्सखा रामचन्द्रः सर्वस्वं मे रामचन्द्रो दयालुर् सर्वस्वं मे रामचन्द्रो दयालुर् नान्यं जाने नैव जाने न जाने नान्यं जाने नैव जाने न जाने राम सीतापति 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 दासाची संपत्ती दासाची संपत्ती राम सीतापति दासाची संपत्ती राम सीतापति राम सीतापति राम सीतापति राम सीतापति राम सीतापति जीवाचा सगाती राम एक जीवाचा संगाती राम एक राम एक दासाची संपत्ती दासाची संपत्ती राम सीतापति दासाची संपत्ती राम सीतापति राम सीतापति राम सीतापति राम सीतापति राम सीतापति दासाची संपत्ती दासाची संपत्ती राम एक माता राम एक पिता राम एक माता राम एक पिता राम एक माता राम एक पिता राम सर्व भ्राता सहोदरू राम सर्व भ्राता सहोदरू दासाची संपत्ती राम सीतापति दासाची संपत्ती राम सीतापति राम सीतापति राम सीतापति राम सीतापति राम सीतापति दासाची संपत्ती दासाची संपत्ती
सहोदर विद्या वैभव कांचन सहोदर विद्या वैभव कांचन सहोदर विद्या वैभव कांचन सर्व ही स्वजन राम एक सर्व ही स्वजन राम एक दासाची संपत्ती राम सीतापती दासाची संपत्ती राम सीतापती राम सीतापती राम सीतापती राम सीतापती राम सीतापती दासाची संपत्ती दासाची संपत्ती राम एक स्वामी रामची कैवारी राम एक स्वामी रामची कैवारी लाभतो संसारी राम एक लाभतो संसारी राम एक दासाची संपत्ती दासाची संपत्ती राम सीतापती राम सीतापती राम सीतापती राम सीतापती राम सीतापती दासाची संपत्ती दासाची संपत्ती राम एक ज्ञान राम एक ध्यान राम एक ज्ञान राम एक ध्यान रामे समाधान रामदासी रामे समाधान रामदासी दासाची संपत्ती राम सीतापती दासाची संपत्ती राम सीतापती राम सीतापती राम सीतापती राम सीतापती राम सीतापती जीवाचा संगाती राम एक जीवाचा संगाती राम एक राम एक दासाची संपत्ती राम सीतापती दासाची संपत्ती राम सीतापती 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 दुमवीच्या या ग्रुपने आम्हाला संधी दिली. आम्ही त्यांचे अत्यंत आभारी आहोत.